हे काहीच नव्हतं. उडीद निघायची पोतर पोते आणि ज्वारी पेरायची, त्या भाव नसायचा. गहू ज्वारी हरभरा हे काहीच होत नव्हतं. पहिला काय ऊस नव्हता, काही भागायचं नाही. वर्षाला उत्पन्न म्हणजे जेवढं बी उत्पन्न निघालं ह्या वर्षी त्या वर्षी जायचं नाही. आणि शेतकऱ्याला पुन्हा या ठिकाणी नापिकी राहायची. जास्त पाऊस पडला तरी अडचण, कमी पडला तरी अडचण. पण ऊस लावायचे आमच्याकडे म्हणजे कारखाने नव्हते. आम्ही पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त वेगळ्या दृष्टीनं बघत होतो आम्ही. मराठवाडा म्हणजे विकासाचा दुष्काळ असं जेव्हा मराठवाड्यातलीच माणसं बोलतात ना, तेव्हा इथल्या प्रश्नांचा दाह अधिकच जाणवायला लागतो. पण मला तसं वाटत नाही. याच मराठवाड्यातल्या विशेषतः लातूरच्या माणसांना मला काहीतरी सांगायचंय. श्रद्धेय माननीय विलासरावजी देशमुख साहेब 1984 साली मला बोलले होते, मी असेन किंवा नसेन, माझ्या लातूरचा विकास मी कधीच रखडू देणार नाही. तेव्हा मी सांगितलं की लातूरचं यश ही पावन कशी सोनं आहे. म्हटलं तिथे असंच काही आपोआप आलेले नाही आहे किंवा अपघाताने मिळालेलं यश नाही आहे. त्याचं सातत्य आम्ही सातत्याने टिकवलेलं आहे. गेल्या 40 वर्षात घडलेला एक एक बदल मी कुठल्याही लातूरकरापेक्षाही डोळसपणानं अगदी जवळून पाहू शकलोय हे छाती ठोकपणे सांगू शकतो. होय, मी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, मीच विलासराव साहेबांचं स्वप्न म्हणून 1984 साली जन्माला आलो. त्यांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार झालो. पडझड पाहिली, कित्येक उन्हाळे पावसाळे मी इथल्या बळीराजासोबत बदलताना पाहिलेत. लातूरकरांचं भाग्य जणू या आमच्या माऊलीनं म्हणजे विलासरावांनी इथं पाणी अडवलं. परंतु नदीला पाणी सगळं वाहून जात होतं. ते पाणी सुद्धा साहेबामुळेच अडविल्या गेलं. साहेबांनं मोठमोठी बॅरेज केली ह्या नदीवर. बॅरेजेसमुळं स्थिर पाणी मिळालं आणि त्याच्यासोबतच छोटे छोटे किटवेअर, बांधारे, पाणलोटवरती खूप मोठ्या प्रमाणात काम झालं. आणि 11 महिन्यात मांजरा कारखाना उभा केला देशमुख साहेबांनी. साहेबांनी ज्यावेळेस कारखाना ओपनिंग केला त्यावेळेस ह्या माळा राहणार काही सुद्धा नव्हतं. मांजरा कारखाना उभा राहिला असं कोणाला म्हणजे शाश्वती देखील नव्हते. शेअर्स भाग खरेदी करताना 105 रुपयाची पावती फाडायला कोण तयार नव्हतं. परंतु जेव्हा या ठिकाणी साहेबांनी पहिला कारखाना काढला, मांजरा सहकारी साखर कारखाना. आता मांजरा कारखाना शेतकऱ्यांसाठी खरं तर हे एक मंदिर आहे. कारण आमची विकासाची सुरुवात, विकासाची गंगा जर वाहिली असेल तर मांजरा सहकारी साखर कारखान्यामुळे असेल. लातूरात ऊस आला आणि माझ्याकडे तेव्हा शेतकऱ्यांना पहिला भाव मिळाला होता 560 रुपये. घोडदौडच सुरू झाली. अंबाजोगाईला ते 105 रुपये टनानं मी ऊस घातलेला होता. पण सुरुवातीच्या काळातच मांजरा कारखान्याने 560 रुपये भाव पहिला दिला. चाचणी गळीत हंगामाचा. कधी काळी जिथं धड डाळीचं पीक सांभाळता यायचं नाही तिथं जो तो ऊस लागवड करू लागला. मला आठवतंय 1987 साली माझ्याकडे 12 ते 15 टन माल तयार झाला. प्रगतीचा गोडवा लातूरकरांनी याच काळात पहिल्यांदा चाखला. अशी कंडिशन अशी निर्माण केली की बाहेर 450 भाव आपल्याकडे 900 भाव मिळत होता. एवढी परिस्थिती. आणि ज्यावेळेस कारखाना चालू झाल्यापासून अशी परिस्थिती झाली की ती महागल्ल विसरून जायचीच पाळी येईल. लेकरं आपल्या शेतकरी मायबापाच्या चेहऱ्यावर आशेचा सूर्य पाहू शकले. पोरा बाळांना शिक्षण मिळू लागलं. साहेबांना तेव्हा माझा केवढा अभिमान वाटला होता. ऊसामुळे गावामध्ये पैसा आला व सर्वसामान्याचे मुलं देखील आता शहरामध्ये जाऊन शिकू लागले. आम्हाला पहिल्यांदा एज्युकेशनचं एक्सपोजर कशामुळे मिळालं तर कारखान्यामुळे. ह्याचा फायदा असा झाला आहे की शेतकऱ्याच्या हातात जे पैसे नव्हते 4 पैसे हातात घेऊ लागले आणि त्यामुळं शेतकऱ्याचा विकास झाला. त्यांची मुलं या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये जाऊ लागले, लातूरला जाऊ लागले. तिथं या ठिकाणी मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ लागले. आणि त्या पुढला पिढी येऊन जाणार असेल की आता ते पुण्या मुंबईमध्ये जाऊ लागलेले आहेत. आणि या काही अशा मुलं आहेत की आमच्यामधले गावातला काही एक मुलगा आता अमेरिकेमध्ये शिकतोय. बरं, निसर्गतःच गंभीर परिस्थिती वाट्याला येऊनही मराठवाड्यातला सर्वात स्वच्छ कारभार असलेला हा कारखाना तुम्हाला नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा सांगायला कधीही तयार असेल. असं चित्र मराठवाड्यातल्या एका तरी कारखान्याचं आहे का हे जरा शोधून पहा. इतकंच काय, सधन भागातले कारखाने सुद्धा माझ्या तुलनेत कमीच पडतील इतकं सातत्य आणि पारदर्शकता इथं नांदतीये.
विकसित होतो तेव्हा निश्चितपणानं त्याला जे नाविन्य आहे, जे नव्या नावं घेण्याची जी संकल्पना आहे, त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं असतं. 25 वर्षापूर्वी माझा कारखाना परिसरामध्ये आपण निर्माण केला. आज रोज 29 वर्षे मात्र कारखाना चालला. त्यानंतर त्या काळामध्ये निर्माण झालेला विकास असेल, रेणा असेल किंवा मानवी वाहन असेल किंवा हाती तत्वावर सुरू झालेला जागृती असेल किंवा मानवाने चालायला घेतलेला प्रियदर्शिनी असेल, तेव्हा मांजरा परिवाराचा विस्तार होत चालले. हे का झालं, कसं झालं, याबद्दल तुम्हाला माझा कष्टकरी कर्मचारी आणि माझ्याशी जोडला गेलेला प्रत्येक निष्ठावान मेहनती माणूसच सांगेल. छोटं दुकान होतं अगोदर, 5-6 हजार पगारावर होतो मी. त्यानंतर साहेबांनी मला इथं नोकरी लावली. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये एक आर्थिक क्रांती निर्माण झाली. पुढची पिढी सुधारली आता. म्हणजे ह्याच्या आपण इथं लागल्यामुळं, ह्याच्या 4 पैसे आल्यामुळं ह्याच्यातून आपल्याला प्रगती झाली आपली. ह्या भागातून सुशिक्षित बेरोजगाराची समस्या चालू आहे. इथंच आम्हाला नोकरी भेटली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही शेती, आईवडील, आज आईवडील आमचे वृद्धाश्रमात न जाता आमच्यापाशी राहतात. ही सर्वात प्लस पॉईंट आहे. कारण आज सुशिक्षित तरुण खूप मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन जॉब करतात. आईवडील इथे राहतात. ही जी परिस्थिती आहे ती टाळलेली आहे किंवा हे आम्हाला अपवाद आहे या परिस्थितीला. ही एकमेव साहेबामुळं घडलं आणि पगारी आमच्या वेळेवर होत होत्या, बोनस वेळेवर आहे आणि अजून पण पगारी वेळेवर आहेत. त्याच्यामुळं आम्ही आमचे लेकरं ती वगैरे शिकू शकलो. माझी 2 मुलं इंजिनियर आहेत, मुलगी डॉक्टर आहे BHMS. लातूरच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेला मी जर इथं आलोच नसतो तर. आता मला असं वाटतं की कुठंतरी मी गावातच कुठंतरी आज किंवा घरची शेती बघत बसतो, हे 99% कन्फर्म झालं असतं. नाही, अडचणी तर होत्याच, कारण का निव्वळ शेतीवर ही पूर्ण अडचण भागत नव्हती. आज माझी 2 मुलं इंजिनियर आहेत. एकाला 1,25,000 फीस होती आणि त्याला राहण्याला खाण्यासाठी 10,000 रुपये महिना मला पुण्याला द्यावा लागत होता. मग ती एवढं शेतीतून होत नव्हतं. हो, शेती आहे मला, 10-12 एकर शेत आहे, पण त्याच्यावर एवढं भागत नव्हतं. कुटुंब चालविणं आणि लेकरं शिकविणं हे शक्य नव्हतं, कारण आमचा शिवार हलका आहे. त्याच्यामुळं आम्हाला कारखान्याची भरपूर आर्थिक मदत मिळालेली आहे. आणि जिथे जिथे स्थिर नेतृत्व आहे ना, तिथं आर्थिक शिस्तही असतेच. आणि त्याच भागात कारखानदारीमुळे शेतकरी समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आर्थिक शिस्त जर पाहायला बघितलं तर आपल्या बाजूलाच एक थोडक्यात जर आमच्या गावापासून जर बघितलं तर 5 किलोमीटरवरच बीड जिल्हा येतो आणि 5 किलोमीटरवर उस्मानाबाद जिल्हा येतो, धाराशिव जिल्हा. तर तिकडच्या ऊसाला बिल, ऊसाचा तिकडचा जर भाव जर बघितला तर 350 रुपये मिळायचा. त्यावेळेस आम्हाला 560-960 रुपये मिळायचा. आणि शेतकरी तेच आम्ही जे खत टाकत होतो तेच ते खत टाकत होते आणि आमचं 15 दिवसाच्या आत अकाउंटला बिल येत होतं. पण त्या शेतकऱ्याचे आज तागायत बऱ्याच शेतकऱ्याचे पैसे मिळालेले नाहीत. सुरुवातीला ऊसाला आम्हाला भाव सुरुवातीपासून जरी म्हटलं तरी त्या लेवलप्रमाणे मांजरा कारखान्याच्या एरियामधले आम्हाला भाव चांगलाच मिळत गेला आहे सुरुवातीपासून. त्यावेळेसचा जरी 1500-1400 भाव असला तर त्यावेळेसचा तो भारीच होता आणि आज 3000 मिळतो म्हणजे आज तो भारीच आहे. आता आपण ही करूच शकत नव्हतो. आपण होतोच 10 पत्राच्या घरात. आज माझं घर 5 गुंठ्यात आहे. 2 ट्रॅक्टर आहेत, 1 गाडी आहे, 2-3 मोटरसायकली आता. आज पाण्याचं जर बघतील तर तुम्हाला सांगतो मी, आपण कटाळावं लागेल पाण्याच्या बाबतीत. किंवा माझ्या घरापुढे आज सायकल नव्हती, ती मला मोटरसायकल आली, माझ्या लेकराचे शिक्षण झाले. हे सगळं ही मांजरा परिवारामुळे झालेलं आहे. 90च्या काळामध्ये आम्ही एखाद्या वेळेस सुरी करताना मांजराचा सभासद आहे का असं विचारत होतो. बरोबर. केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक आधारही मिळतो. आजही माननीय दिलीपराव साहेबांच्या, धीरज भैया आणि अमित भैयांच्या प्रत्येक कृतीतून सातत्यानं लातूरकर आणि शेतकरी बांधवांबद्दलचं प्रेम व्यक्त होताना दिसतंय. त्याचमुळे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्यांचा परिवार आज विस्तारलाय. त्या निमित्तानं फक्त रोजगारच नाही तर लातूरचं नशीबच पालटलंय.
आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस आमच्या मराठवाड्यामध्ये 8च्या वर रिकव्हरी होत नव्हती. परंतु आमचेच ते चेअरमन साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब, विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसविकासच्या नाविन्यपूर्ण योजना त्या काळात राबवित आल्या आणि त्याच्यामुळं आजच्या यावर्षी आमची 12पर्यंत रिकव्हरी गेलेली आहे. या पृथ्वी तलावर मी साहेबांच्या स्वप्नाचं रोपटं म्हणून जन्माला आलो, तेही दुष्काळ 5वीला पुजलेल्या मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात लातूरात. आता माझा वटवृक्ष झालाय. हा विचारांचा गोडवा घराघरात पोहोचलाय. इथला प्रत्येक जण माझ्याशी या ना त्या कारणावरून जोडला गेलाय हे नक्की. हा जो वटवृक्ष बहरलाय ना, तो जिवंत ठेवलाय, विस्तारलाय साहेबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या दिलीपराव साहेबांनी, अमित भैया आणि धीरज भैया यांनी. हुबेहूब साहेबांचे विचार, तोच बाणा, तीच तळमळ, तोच विश्वास. आज हजारात लाखामध्ये तुमचं बिल यायला लागलंय बाजाराच्या परिवाराच्या माध्यमातून. कधीही भेदभाव नाही. तो कुण्या पक्षाचा आहे, कुण्या गटाचा आहे, कुणाच्या विरोधात उभा आहे, मागच्या विधानसभेला मतदान केलंय का नाही हा विचार आम्ही करत नाही. ज्या दिवशी मतदान संपलं, निकाल लागला, राजकारण बाजूला, पुन्हा समाजकारण करण्याचं काम, ह्याला कल्याणकारी राज्य म्हणतात. भारतातच पहिली संस्था आहे ज्यांनी 103 हार्वेस्टर दिलेत. तर 103 हार्वेस्टर म्हणजे 103 तरुणांना रोजगार मिळाला. तर एका हार्वेस्टरवर जवळपास 10 ते 15 लोकांचं कुटुंब चालू शकते. म्हणजे रोजगार निर्मितीसुद्धा हार्वेस्टरच्या माध्यमातून संस्थेमार्फत झालेली आहे. पहले साल 50% हार्वेस्टर पे तोड़ किए, उसके बाद अब आज पूरे महाराष्ट्र के अंदर 1 नंबर 100% हार्वेस्टर पे मांजरा कारखाने के अंदर तोड़ चालू है. इसलिए हमारे पास लेबर का प्रॉब्लम ख़त्म हो गया और किसान का गन्ना टाइम पे टूट रहा है. हार्वेस्टरमुळं बरेचसे फायदे व्हायला लागले. पाचट कुटी वाचली, छाटणी वाचली, जमीन लेवलला ऊस तुटला, जमीन लेवलला ऊस तुटला, बुडक्यात छाटायची गरज नाही आता हार्वेस्टरमुळं. त्याच्यामुळे हार्वेस्टरचा फायदा झाला. आणि ह्या सर्व ह्याच्यामधनं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बाकी जर बघितलं 50% सहकार कारखानदारी बंद झालेली आहे. आम्ही आमची सहकारी साखर कारखानदारी संपवून खाजगी करावे असं काही लोकांना जे बाहेर चालू आहे चर्चा, तर आमच्या नेत्याने हे असं पहिल्यापासूनच मुळात हे करू दिलं नाही. आणि आजपर्यंत 37 वर्षे आज आम्ही जे टिकून आहोत, शेतकऱ्याच्या विश्वासावर टिकून आहोत. आता तोच दुष्काळाचा प्रश्न लक्षात ठेवून फक्त लातूरच्या आमूलाग्र बदलाकडे एकदा लक्ष द्या बरं. आधुनिकीकरण झालंय, टेक्नॉलॉजी आलीये, शेतकरी स्मार्ट होतोय, कोट्यावधींचा व्यवहार होतोय. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लातूरच्या GDPत वाढ झाली. अलीकडच्याच गळीत हंगामात 1000 कोटीहून अधिकची रक्कम माझ्या मार्फत थेट शेतकऱ्यांना मिळाली आहे. आज उसाला प्रति टन 3000 रुपये भाव मिळतोय आणि मागील 40 वर्षात माझ्या मार्फत मांजरा परिवारानं 40,000 टनांहून अधिकच्या उत्पादन क्षमतेपर्यंत मजल गाठली आहे. मी लातूरात आलो आणि माझ्या माध्यमातून इथल्या अनेक पिढ्यांची शिक्षणं झाली. बंगले, गाड्या आल्या. या मातीतून उगवलेल्या पिकांच्या पैशातून आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं भलं झालं. देशभर आणि देशाबाहेर गेलेल्या लातूरकरांचं जगणं सुखकर झालं. सुरळीत कारखानदारी पार पाडण्यासाठी श्रद्धेय विलासरावांचा वारसा चालवणारं खंबीर नेतृत्व असंच अविचल, अविरत, अजिंक्य राहावं. एक झालंय मांजराबाद की एक लोकांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की मांजरा कारखाना जर व्यवस्थित चालू शकतो, जिल्हा मध्यवर्ती बँक जर व्यवस्थित चालू शकतो, तर आम्ही आमचा प्रपंच पण चांगला करू शकतो, आमची मुलं पण शिकू शकतो. ऊस उत्पादक जिल्हा म्हणून जिथं पश्चिम महाराष्ट्रातले सधन जिल्हे जे करू शकत नाहीत, ते माझ्या मार्फत इथे होतंय. महाराष्ट्रामध्ये एकमेव कारखाना असा आहे की 100% हार्वेस्टिंग ऊस फक्त मांजरा कारखान्याने आणलेला आहे. इथून पुढं साहेबांच्या स्वप्नातलं लातूर उभं राहायला हवं. त्यासाठी दिलीपराव साहेबांच्या आणि या तरुण नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवं. मी तर म्हणतो ह्यांच्या जनरेशन तर आहे ना की आई वडिलांनंतर त्यांना मानते. आता मी म्हणत असतात आम्हीची जे नेक्स्ट जनरेशन जे आम्ही काय म्हणतो एवढं काय, कारण आमचा जास्त असं डायरेक्ट आलं नाही, आमचं ह्यांच्या माध्यमातून आलं. ही त्यांना आई वडील किंवा आमचे मायबापच. साहेब मी तर म्हणतो की साहेबाच्या आपला तर आपण किती जरी पिढी आणि पिढी बी गेलो तर त्यांचे उपकार फेटणार नाही. लातूरचा हा विकास आहे, बीडलाही आणि उस्मानाबादला पाडून या ठिकाणी पुढे गेलेला आहे. साहेबांनी कारखाने चालवून विकास केलेला आहे. दुसरे लोक नेते कारखाना बंद पाडून या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये साहेबांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे. साहेबांनी टाकलेला शब्द मला आणि तुम्हालाही पाळायचा आहे.
मांजरा सहकारी साखर कारखाना परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास झाला तरच आपण हा विकासाचा पॅटर्न जगभरात अभिमानानं सांगू शकू. लातूर सुजलाम सुफलाम होईल, लातूरकर सुखी होईल, हीच साहेबांना खरी श्रद्धांजली. पारदर्शक कारभाराची परंपरा, लातूरच्या विकासाचा विश्वासाचा गोडवा, 40 वर्षांपासून लातूरकरांच्या सेवेत असलेला आमूलाग्र बदलाचा साक्षीदार मांजरा शेतकरी सहकार. जे जे नवं ते लातूरला हवं.